मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडलाय. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यानं जोडण्यात येईल अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली. तर मुंबई महानगरामध्ये जलमार्गाचं 340 किलोमीटरपर्यंत वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. तरुणांना परदेशातल्या नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य आर्थिक मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्यात. आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महिला गोपालक शेळी पालकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यातील पर्यटनासाठी आणि मनोरंजन सृष्टीसाठी विशेष तरतुदी अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या. राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटींहून 38 कोटींपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला. बजेट मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलाय. अजितदादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सोलापूरला तब्बल 61 वर्षांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित विभागाला महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिलेत. येत्या शैक्षणिक क्षेत्रात हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात मतदान नोंदणी यादी अद्ययावत करण्याच्या कामात 0% प्रगती झाली. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील 6 केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. जालना महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज पहिली सभा पार पडली. या सभेत स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे 3, शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली. नागपूर महापालिका आयुक्तपदी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदावर नवीन अधिकारी नियुक्त होईपर्यंत इटनकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. इटनकर डॉक्टर चौधरी यांच्याकडून महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहे. रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात तात्पुरती जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी करणारी टॅक्सी चालक संघटनेची याचिका फेटाळली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अशी परवानगी देणं शक्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह 5 विषय समित्यांवर शिक्कामोर्तब झाले. महापौर समीर राजूरकर यांनी घेतलेल्या विशेष सभेत भाजपच्या वाट्याला 8 जागा आल्यात. तर MIMकडे 4, शिंदे गट 2, उबाठा गटाला 1 आणि लोकसेवा विकास आघाडीला 1 जागा मिळाली आहे. संभाजीनगर महापालिकेनं शहरातील हातगाड्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या रस्त्यावर किती हातगाड्या लागतात आणि त्यांना थांबण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे. नाशिक महापालिकेनं आर्थिक वर्षासाठी 3000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महसुली खर्च वाढल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहिरात करात 15% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. उत्पन्न वाढीसाठी 1 एप्रिलपासून जाहिरात करात 15% वाढ प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्स धारकांवर पालिका आयुक्तांनी मोठी कारवाई केली. अनधिकृत होर्डिंग धारकांकडून 8,57,000चा दंड वसूल करण्यात आला. मागील महिन्यात अनधिकृत 17 होर्डिंग्स आणि 1200 बॅनर्स हटवण्यात आले. राज्यातील सुमारे 3000हून अधिक धरणांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला 64% पाणीसाठा आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. तर सर्वाधिक पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. मार्च महिन्यात मराठवाड्याचा पाणीसाठा तब्बल 66% आहे. यंदा मार्च महिन्यात राज्यात सर्वाधिक पाणीसाठा मराठवाड्यात आहे. तर राज्यातील 3000हून अधिक धरणांमध्ये सध्या
64.41% इतका पाणी साठा आहे. पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला रिंग रोडनं जोडलं जाणार आहे. यासाठी 32 किलोमीटरचा नवा मार्ग उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे मध्य आणि पश्चिम रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. मागील वर्षात मुंबई विभागात रेल्वे प्रशासनानं 16 लाख प्रवाशांकडनं 71 कोटींचा दंड वसूल केला आहे. भंडाऱ्यात नदीपात्रातून मजुरांच्या सहाय्यानं वाळू उपसा करण्याची परवानगी असताना वाळू घाट चालक जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा करतायत. वाळू घाट चालक रात्रीमध्ये सर्रास जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा करतात. नाशिकच्या मनमाडमध्ये भारत पेट्रोलियम, इंडिया ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी इंधन प्रकल्पातून सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जातोय. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा सध्या तरी पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर कुठलाच परिणाम झाला नाही. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील गांधी विद्यालयामध्ये आज आजी आजोबा पूजन दिवस साजरा केलाय. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांविषयी कृतज्ञता राहावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरातील पैठण नगरीमध्ये संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याची सुरुवात झाली आहे. या मुख्य उत्सवापूर्वी नाथवाड्यातील मंदिरामध्ये पारंपरिक रांजण भरण्याच्या विधीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. विधिवत पूजन करून रांजणात पाणी टाकण्याची पवित्र परंपरा सुरू झाली आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांनी यंदाही शिक्षक होण्यासाठी मोठी पसंती दिली आहे. बीएड प्रवेश परीक्षेसाठी यंदा 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7,000 घट झाली आहे. रमजान महिन्यात खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या खजुराच्या विक्रीत वाढ झाली आहे. सौदी अरेबिया, जॉर्डनसहित अरब राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणात खजूर आणि सुकामेवा आलाय. त्यापैकी अजवा खजूर 2,500 ते 5,000 रुपये किलो दरानं विकला जातो. सांगलीमध्ये दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन आणि टेनिस क्लस्टर निवड चाचणी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. शहरातील अमराई क्लब या ठिकाणी 2 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे.